निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। ओम गुरु गोरक्षनाथाय नमः। ओम गुरु गोरक्षनाथाय नमः। ओम गुरु गोरक्षनाथाय नमः। ओम गुरु गोरक्षनाथाय नमः। गोरक्ष गेला, आता तुमच्या पुढे नवीन दायित्व असेलच। श्री दत्तात्रयांना भेटायचे आहे। नाथ परंपरेचे कार्य पुढे कसे न्यायचे याविषयी बोलायचे आहे। मीही तिथे येणार। देवी, प्रत्येक वेळी तू सोबत असलेच पाहिजे असं काही नाही। मी तुमची अर्धांगिनी आहे। तुम्ही जिथे असाल तिथे मी असणारच। देवी, प्रत्येक वेळी तसे असायलाच हवे का? आश्चर्य आहे, तुम्ही तुमच्या सोबत असलेले माझे अस्तित्व नाकारता आहात। नाकारत नाही देवी, परंतु मी असे का म्हणतो आहे हे तुला ठाऊक नाही। असं काय गुप्त रहस्य आहे? मला समजून घ्यायचे आहे। ठीक आहे, बघ आणि समजून घे। गोरक्ष म्हणजे माझेच प्रतिरूप आहे, म्हणूनच भविष्यात त्याला लोक शिवगोरक्ष म्हणून ओळखतील।
शिवोहम शिवोहम. आज अक्षरशः डोळ्यांचे पारणे फिटले. गोरक्ष म्हणजे साक्षात शिवाचे प्रतिरूप, परंतु ज्या पद्धतीने दर्शन झाले ते अद्भुत होते. मी नमस्कार केला तो महादेवांच्या दोन्ही रूपांना. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो 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 अलख निरंजन. गोरक्ष, पिंडीला नमस्कार करताना आता प्रत्येक वेळी तुझी आठवण येणार बघ. रघु, हा माझं एक काम आहे. सांग की. गावात खूप दिवस झाले कोणी योगी संन्यासी आले नाही. तुझं काय काम आहे त्यांच्याकडं? काही काम नाही रे, पण अशा विभूतींकडून 4 चांगल्या गोष्टी समजतात. बरं, पण करायचंय काय? असं कोणीतरी आलं तर सांगा मला. अरे बाबा, निघून जायचा नाही ना? निघून का जाईन? निघून का जाईन तुझं काय सांगता येत नाही. आम्ही सांगायचो आणि तू निघून गेला, दोघा खापर आमच्यावर फुटायचं होय ना. मी सांगतोय तेवढं ऐका, नाहीतर मी बघेन. गईनी सांगतो की, एवढं काय कर. लागलं वाटतं ध्यानाला. अवघड आहे गड्या. श्रीनाथ, तुम्ही राज्यसभेत माझ्यासोबत येत आहात ना? आज काही विशेष आहे का? तसे विशेष काही नाही. तुम्ही सोबत असाल तर वेळ कसा जातो हे समजत नाही. हे सगळं ऐकताना मला अनेक प्रश्न पडतात मैनावती. प्रश्न का? मनुष्य ज्याला प्रेम म्हणतो ते हेच का? मुळात यालाच प्रेम म्हणायचे का? अर्थात यालाच तर प्रेम म्हणतात. मला शंका आहे. हे काय बोलता आहात? प्रेम म्हणजे कुठली कृती नव्हे मैना.
मनाची एक अवस्था म्हणजे प्रेम. म्हणजे तुमचे तुमच्या शिष्यांवर आहे ते. अर्थात एवढा कसला विचार करतेस मैनावती? तू राजसभेचे काम करू दे, नंतर बोल. तुमचे शिष्य आता कुठे आहेत? असे अचानक का विचारलेस मैनावती? वाटलं विचारावंसं. नाही, तुझ्या हेतूविषयी मला शंका आहे. माझा काय हेतू असणार? ते मला तुझ्या आज्ञाचक्रात दिसत आहे. येतो. येते मी. ते बघून आहे. चला चला. हा साधू भाऊ कोण म्हणायचं? अरे आता ह्यातलं आपल्याला काय समजायचं? आपण एक काम करू का, जाऊन साधू भावाला विचारू का तुम्ही कोण, कुठलं? अरे खुळायस का तू? काय करायचं? आपण एक काम करू, गैनीला जाऊन सांगू. तसं भी गैनी म्हणला होता, असं कोणी गावात आलेलं दिसलं त्याला येऊन सांगा म्हणून. अरे पण त्याच्या घरच्याच आवडायचं नाही ना. आपण गैनीचा विचार करू ना. चला चला. माई, देवी अजून आल्या का नसतील? देवी नाथांसोबत असतील किंवा काहीतरी काम असेल. पण याआधी देवीना कधी उशीर झाला नाही. राज्यकारभाराचे काम सुरू होईल, पण त्याआधी मला सांगा, आपल्या गुप्त खात्याकडून काय वार्ता आहे? देवी भानामती सध्या शांत आहे, पण ती निश्चित काहीतरी ठरवलं. तिच्यावर नजर ठेवून आहोत. देवी, आपण सांगितले होते की श्रीनाथांचे शिष्य जिथे असतील तिथे जाऊन त्यांची माहिती मिळवा. पण अजूनही माहिती मिळवण्यात कोणीही यशस्वी झालेलं नाही.
आपल्या राज्यात ज्या उत्तम गुप्त हेर आहेत त्यांना चारही दिशांना पाठवा आणि मला माहिती द्या. देवी, पण ह्या सगळ्याचं प्रयोजन काय आहे? ते मी योग्य वेळ आले की सांगेन. राज्यकारभाराचे काम सुरू करा. मला ठाऊक होतं तुझ्या मनात काय चाललं आहे. ओम श्री सूर्याय नमः. ओम श्री भास्कराय नमः. ओम श्री खगाय नमः. गहिनी, गहिनी, माझं ऐकतोस का? आता आमचं वय झालं, तुझ्यावर पण कोणती जबाबदारी नाही, पण आता तू काम करायला घे. काय काम करू? अरे बाबांच्या कामाला हातभार लाव. पूजेची कामं करताना मला इतर कामात मन लागत नाही. अरे बाळा, मग आपली शेत जमीन आहे, त्यात जाऊन काम कर. बघतो मी. काय चाललंय माय लेकाचं? आई काम कर म्हणून सांगत होती. अरे मग ठरव लवकर, म्हणजे मलाही तुझ्या लग्नाचं काहीतरी बघता येईल. बहिणी, अरे तू सांगितलं होतं ना बा, म्हणून सांगायला आलोय. अरे गावच्या वेशी बाहेर एक साधू बुवा आला आहे. हे त्याला का सांगताय तुम्ही? अहो काकी, गहिनीनेच सांगितलं होतं असं कोणी आलं तर सांग म्हणून. आई, आलोच मी. चला. चल चल चल. एक नवीन वेळ डोक्यात घेतलंय वाटतं. अहो, हे तेच ऋषी नसतील ना ज्यांनी वचन दिलं होतं? महादेवास ठाऊक. मी भ्रमण करतो आहे, निर्मनुष्य प्रदेशातून जातो आहे. मला काय आदेश आहे गुरुवर? मी माझी यात्रा कोणत्या दिशेने करू? कुणाला भेटू? गोरक्ष, श्री दत्तात्रेय यांची प्रथम भेट घेशील. पूर्वेला असेच चालत राहा. त्यांचे आशीर्वाद घेऊन कार्याला सुरुवात करशील.
हे श्री सद्गुरु, हे अवधूत चिंतन श्री दत्तात्रय, मी आपल्याकडे येतो आहे. आदेश अलख निरंजन.